दीक्षा आपली एसटी लागाय का? लागाय ना येतच होई ना. थांब ना जराशी दम दिरा ठेव. मग काय आता होय तो पाय ना कोण इराणा तिकडनं. कोण इराणा? अहो सोन्या इराणा. सोन्या कुठे? सोन्या इराणा? हो माय हो माय. काय इकडे पाय काय हाय पाय घेणं देणं तू काय पाहू नको त्याकडे. त्यांना म्हणा तसे काही नाही तुला पहिले बी सांगाय गे बरं का. अय बाई तू घेणं देणं काही गडी ते नको लांबण लावू. काय म्हणस काय नाही येऊ तर दे त्याले. हाय पाय बाई तुला पहिले सांगतेस त्यांना म्हणत होय बी आणि नाही बी तरी मग तू इग्नोर माराना काम कर फक्त बरं का. तुला जेवढं सांग तेवढं कर म्हणा. ऐक मग तोच बोला मराशी बरं तू ना बा या तर इकडे शेतबू काय सांगू आता. आईले पशाप इथवर इथं लागू आता बोला ना काय माले ते बी आठवून नाही राहिलं. पाहू नको तिकडे तिने आहे आवाज देईन बी पाहिजे नाही राहणार काय बो. आवाज दे राहणार होतो तू गमुगर आहे व. तिने आहे जवळ जायचं नाच बोलणं पडी. अय ऐक ना दीक्षा. काय रे काय म्हणस? आव ते काय म्हणतात जेवण जाय का? हा भाऊ जेवण आहे गे. हा का काही नाही मग इथे काय करा स्टँडवर. अरे बस नाही वाट पाहिजे ना बसच नाही राहिली का बस नाही सांगितलं तू त्या पोऱ्याशी बोला तरी बोलसच आहे. त्याशी ना दकानच पडी. अव ते मला आठवण पडी गी काल दिन नाही का आपण कॉलेजच्या ग्राउंडवर भेट नव्हतो. हा मग हा पण मग तो मना मित्र नव्हता का तू तटे बसेल होता पाय ग्राउंडवर. तो आवच्या बावच्या का? हा काय जाय त्यानं? हा मग तो तटे बसेल होता तुम्ही तिकडे चावळी राहतात मग त्याला काय म्हणतं एक वस्तू शेबो ती दिये म्हणतात एवढी मग त्याने दिली होती का? कसा नाही वस्तू? हा ते आपलं काय म्हणतस ते नाही का ते दिलं होतं मी त्याकडे. काय हाय ते काय काय दिलं होतं त्याकडे? मोकळं चावणार आहे अशा गुतत काय चावळी राहणार. बा काय सांगू बा आता. देव महादेव नाव घेन पटकन बोल टाक ओम नमः शिवाय. बा मग मी कनी म्हणा मित्राकडे कॅडबरी दिली होती तुला देवा करता मग त्याने दिली का? काय कॅडबरी? कसा नाही कॅडबरी? त्यानं काय मला कॅडबरी दिली नाही. काय दिली नाही त्याने? नाही होय खरं. अहो मी देवाला होती ना त्याला कॅडबरी. अशी काही होणार नाही खरं कर चावळणार. सोन्या तुला अशी खोटं बोलतो का मी? वा मस्त चावळा लागत गड्या याचं काहीतरी खरं पडी बरं का. अरे सोन्या तू त्या कुत्र्याला कॅडबरी देवाला होती त्याने मग त्या कुत्र्याला दिली ना. आता काय आमले काय कुत्रा समजी राहणार का तू? हो बा मी कुठं कुत्र्याला देवाला त्याले मी तर दीक्षाला देवाला होती त्याला म्हणते तेवढी कॅडबरी दिदी म्हण ना सांगितले बा असे सांगत होता मी त्याला. अजून त्याने कस काय कुत्र्याला खावाड दिदी? तो राहता बो चावळी सोनू दादाने कुत्र्याला कॅडबरी खावाडायला म्हणे. हे पाय तुम्ही काहीतरी ना गैरसमज होईल ना. मी ना त्याला सांगत होतं म्हणतं दीक्षालाच खावाड दुसरं कोणालाच खावाड नको. खावाड म्हणजे त्याला मी खावाडायला नाही सांगी होती पण म्हणतं दी दे बा अशी एवढी कॅडबरी म्हणा नाव दरी असं सांगत होते मी. म्हणजे तू आमल्या देवाला होती कॅडबरी? हा त्याने आई म्हणे खाय जाऊ त्यांना जाऊ सत्याना असं त्यांना मुर्दा बसू त्यांना आणि रानकीना आणि आमले चॉकलेट काय पाहू बी दिली नाही कोणती कॅडबरी होती काय होती सगळं त्या कुत्रा हानी पैकी त्या रानकीनानी त्याला आई म्हणे खाय जाऊ त्याला तू भेटू दे फक्त त्यांना मुर्दा निपसच मी दराशी त्यांना ना गॉगल काढी त्याला चांगलं नपच्या चेंदस मी दराशा. अय बाई असे काय करू नको एक गरीब पुरेशी ते वही घेवी त्यांनाकडून चूक नाही तो शना बुलाडा ती राहणार आता त्याकडे जरा फिरीस पानाशी तो शना म्हणा मस्त रस्ता माही राहणार त्याला काय दिवस ना त्यांना गेम करतोच मी. सोन्या तू काही घेणार नाही येडापणा करू नको. तू कुत्र्याला देवाला होती काय? कुत्र्याला देवाला होती तू बी चावळी राणी येडा नागत. तो एवढा सांगे ना तुले देवाला होती आणि तू राणी एकसारखं वस लांबला कुत्र्याला दिदी देवाय गेवी त्या पोऱ्यापासून ते येडा पोरेशी त्याला काय मागे लागस का तू? हा एवढा सांगे ना तुले देवाला होती तर तुम्ही लांबण चालूच शे. मी काय बोल राहिले खोटं बोल राहू का एवढे काय शंभरात आण राणी मग बोल राहिनी काय बोल राहिनी तू काय बोल राहिनी काय जे खरं ते चावळी राहणू नाही. तू मला पहिल्यापासून तुला डाऊट होता तू अशा जळकोटापणा करशील अशी वाटणं होतं मला. वा पुढची रेस मॅटर होई गे बू. हा मग तू मग हिरोईन चालली तुनावर जळकोटापणा कराले. नाही तू भू कार करस मला माहित शे
समजी ना मला जरा जरा ते काल तुम्हाला लक्षात येत राह ना तुला बोलावरून तुला सांगण्यावरून हा कशी सांगस कशी नाही सर्व इरा ना मला लक्षात. खरं बोलायला गे तर सगळे आले रागेस हा ते नको चावळू बिवळू तू जे खरं चावळस ना हे टळक बसत माणूसले. पाय तू शना गच्चूप डई ना तुला शना 2 चांगल्या कानपडात टी दिसून जास मी जास पण तुला गरज पडे एवढं लक्षात ठेव बर का तू. वय वय कधी काळा पांढरा कर वय तोंड काळा कर आटून. काय जे दीक्षा एवढं तू काय बांधली राहते त्या पोरसंगी एवढी काय व्हायची नेमकी मला समजाडशी का तू. काय नाही यार आता साच्या जळकोटा मोकोटा याच्यात ना माझा किडा पाळाना कामं करतोस याचे आशेच पाहिजे. सांगसून मी एखाद दिवस निवांत काय नाही कशी होती काय होती ती तिना मागे नको लागून तू मुद्दावर येतं काय का बरं कॅडबरी दिना मला मायले पशा पण त्या पोरीचे काही नाकला येते ना काही नाही तर कॅडबरी का बरं दिना आता एवढं बी नॉलेज नाही सेन्सच नाही मायने पशा पण समजी घ्या जरा असं. जय भोलेनाथ परत नाव घेच भोलेनाथ नंतर सुरू जास नाही आता. मी आता माझ्या भावना अधिक काळ लपून ठेवू शकत नाही. माझे हृदय तुझेच आहे आणि तू मला आयुष्यभर माझी व्हावे असे वाटते. प्रेमाच्या या वाटेवर तू आणि मी जणू काही साज वेळेंची स्वप्ने तू माझी होशील का. आय लव्ह यू दीक्षा. तुझ्या असण्यावर माझं मन दररोज फुलतंय. तू माझ्या आयुष्यात आलास आणि सर्व काही सुंदर बनलंस आणि आता आयुष्यभर मला तुझी साथ हवी आहे सोन्या. आय लव्ह यू टू सोन्या. आय लव्ह यू टू. तर नमस्कार मंडळी कसा वाटणार तुफान ना तुफान व्हिडिओ. तर मंडळी खरंच खूप मस्त वाटणार असेल तर व्हिडिओ लाईक ठोका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला तुफान राणी पात्रा आणि जय काने मग सोन्या नवे प्रेम सपल कसे एकदम टन मारे दुरा. तर मंडळी व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करण्याचे तर लगेच करा आणि पुढला पार्ट पाहायला विसरू नका. तर सोन्याला हा लव्ह स्टोरी ना पार्ट 2 द एंड. तर मित्रसोन भेटूत अशाच नवीन व्हिडिओ मा. जय खानदेश.